ओम नमः शिवाय. श्रीराम जय राम जय जय राम. पांडुरंगाची पंढरीच्या परमात्म्याची निशिम भक्त जनाबाई द्वापार युगातील कृष्ण अवतारातील कुब्जा दासी हीच नामदेव महाराजांची आपल्या सर्वांची श्रद्धा असलेली जनाबाई जनाबाई ही 7 वर्षांची असताना पंढरपूर येथे कार्तिकी यात्रेला तिला तिचे आई वडील पंढरपूरला घेऊन आले. पांडुरंगाचे दर्शन झाल्यानंतर सर्वजण घराकडे निघाले, पण जनाबाईंनी तेथेच राहण्याचा हट्ट धरला. तिच्या आई वडिलांनी जनाबाईला तेथेच सोडून दिले. जनाबाई या मंदिरामध्येच भजन करत बसत होत्या. एक दिवस नामदेव महाराजांना जनाबाई दिसली. त्यांनी तिची चौकशी केली. नामदेव महाराजांनी जनाबाईची भक्ती पाहून तिला आपल्या स्वतःच्या घरी आणले. जनाबाई ही नामदेवांच्याच घरी राहू लागली. पावसाळ्याचे दिवस असल्याने मध्यरात्री मुसळधार पाऊस चालू झाला आणि नामदेव महाराजांच्या जे झोपडीवर छत होते ते उडून गेले. भिंती पडल्या. तेव्हा भगवान श्रीहरींनी आपले सुदर्शन चक्र त्या झोपडीभोवती फिरवले. त्यामुळे घराच्या झोपडीच्या भिंती पडूनही त्यांना पावसाचा काहीही त्रास झाला नाही. कारण त्यांच्या घराचे जे छप्पर होते, छेद होता, तो प्रत्यक्ष भगवंतांनी उभा केल्यामुळे ज्या भिंती ढासळल्या होत्या त्या परत उभ्या राहिल्या. तेवढ्यात नामदेव महाराजांना जाग आली. तेव्हा त्यांना भगवंताचा पांडुरंगाचा पितांबर दिसला. नामदेव महाराजांनी जनाबाईंना दोघांनाही काय समजायचे होते ते समजून गेले. नामदेव महाराजांच्या पत्नी गोनाई यांना विठ्ठल सेवेच्या भक्तीचे फळ कसे मिळते यांची जाण झाली, माहिती मिळाली, प्रचिती आली. थोड्या वेळानंतर पांडुरंगांना खूप भूक लागली.
सारेजण पंक्तीला बसले होते. जनाबाईला बोलावले नाही. तिला वाटले आपण दासी आहोत, आपण काम करणारे आहोत, म्हणून आपणाला पंक्तीला बोलावले नसेल. तिच्या मनाचा विचार सावळ्या पांडुरंगाने, पंढरीच्या विठुरायाने ओळखला आणि स्वतः पांडुरंग पंक्तीत बसलेले उठले. पंगत संपल्यानंतर शिल्लक राहिलेले जे अन्न होते ते नामदेवांच्या पत्नी गोनाईंनी प्रसाद म्हणून जनाबाईला दिले. तिने ते लाकडाच्या कोपटामध्ये झाकून ठेवले. थोड्या वेळानंतर नामदेव महाराजांनी पंढरीचे पांडुरंग विठुराया जनाबाईकडे गेले आणि म्हणाले, हे जनाबाई, मी पंक्तीमध्ये बसल्यानंतर माझे पोट भरलेले नाही. चल आपण काहीतरी खाऊया. त्यावर जनाबाई म्हणते, हे पांडुरंगा, पंगत संपल्यानंतर नामदेव महाराजांच्या पत्नी गोनाईंनी शिल्लक राहिलेले जे काही उष्टे अन्न आहे ते मला आणून दिलेले आहे. हे पांडुरंगा, हे विठुराया, ते मी तुला कसे देऊ रे? त्यावर भगवंत म्हणतात, पांडुरंग म्हणतात, चालेल, भक्तासाठी मी काहीही करायला तयार आहे. मग जनाबाई आणि पांडुरंगांनी दोघांनी मिळून भोजन केले. भगवंत परत नामदेव महाराजाकडे झोपण्यासाठी गेले. पहाटेच्या वेळी जनाबाईंना पांडुरंगांनी उठवले. दोघे जात्यावर दळण दळू लागले. संत जनाबाई या पांडुरंगासोबत भक्तिरसपूर्ण ओव्या स्वतः रचून म्हणू लागल्या. जनाबाई ही जात्यावर ओव्या गात असताना नामदेव महाराजांची पत्नी गोनाई उठली. झोपमोड झाल्याने गोनाई काठी घेऊन जनाबाईला मारण्यासाठी तिथे आली आणि तिने काठी उगारली आणि मारल्यानंतर ती विठुरायांच्या डोक्यामध्ये बसली. विठुराया, पंढरीचा पांडुरंग, एका मोलकरणीचे रूप घेऊन म्हणाला, माझे नाव विठाई. हे ऐकून नामदेव महाराजांनी तिला ते प्रत्यक्ष विठ्ठल असल्याचे सांगितले. गोनाईला आपल्या कृतीचा पश्चाताप झाला.
जनाबाईंची आलोलिक भक्ती गोनाईंना कळली. सकाळच्या वेळी काकड आरतीच्या वेळेला सावळा पांडुरंग जर मंदिरात नसला तर सर्वत्र बोभाटा होईल. या भीतीने जनाबाईंनी विठुरायांना जनाबाईजवळ पांडुरंग असल्यामुळे, दळणदळीत असल्यामुळे मंदिरात जाण्याची विनंती केली. तेव्हा गडबडीत जात असताना पांडुरंगाचा जो शेला होता तो शेला विसरून पांडुरंग तसेच मंदिरात गेले. पांडुरंगाच्या अंगावरील नवरत्नांचे पदक आणि रत्नहारही तेथेच राहिला. मंदिरामध्ये ज्या वेळेला पांडुरंग आले त्यावेळेला पुजाऱ्याला मूर्तीच्या शेल्याच्या जागी कांबळ दिसले. पांडुरंगाच्या अंगावर दागिने नव्हते. पांडुरंगाच्या अंगावर असलेले कांबळ जे हे जनाबाईचेच आहे असे पुजाऱ्याने ओळखून पुजारी जनाबाईला म्हणतो, हे जनाबाई, तू देवाचे दागिने परत कर, नाहीतर शिक्षेला तयार हो. जनाबाईंनी शपथपूर्वक मी पांडुरंगाचे देवाचे दागिने घेतले नाहीत असे सांगितले. परंतु तिच्या कपड्याची पाहणी केली असता तिच्या कपड्यामध्ये पांडुरंगाचे दागिने आणि शेला मिळून आला. तेव्हा सर्वांनी जनाबाईला ही चोरटी आहे, हिच्या अपराधाबद्दल शिक्षा मिळावयास पाहिजे म्हणून जनाबाईला सुळावर देण्याचे चढवले. म्हणून जनाबाईला सुळावर देण्यासाठी जी शिक्षा ठोठावली गेली होती त्याप्रमाणे चंद्रभागेच्या काठावर एक लोखंडी सूळ उभारला. तेव्हा जनाबाईंनी पांडुरंगाचा धावा केला. तेव्हा पंढरीच्या पांडुरंगांनी, विठुरायांनी त्या सुळाचे पाणी करून टाकले. पंढरीचा जो पांडुरंग आहे तो पांडुरंग सतत भक्तांच्या पाठीमागे असतो. जनाबाई ही नेहमी पहाटेच्या वेळी दळणदळीत असताना विठुरायांच्या ओव्या गात होती आणि प्रत्यक्ष विठुरायांचे नाव घेऊन त्यांचे नाम संकीर्तन करत होती. तेवढ्यात ज्ञानदेव महाराज, माऊली पांडुरंगांच्या, विठोबांच्या दर्शनासाठी आली. तेव्हा पांडुरंग गोंधळून जाऊन दौत आणि लेखणी लपवू लागले. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देवा आपण काय लिहित आहात? त्यावर पंढरीच्या सावळ्या पांडुरंगाने
काय उत्तर दिले असावे? पांडुरंग म्हणतात, हे माऊली, जनाबाई दळणदळीत असताना जी जात्यावर ओव्या आळवून माझे गुणगान गात आहे, ती जे माझ्यावर अभंग रचना करत आहे, ते मी लिहित असून ते मोठे रसाळ असल्यामुळे ते मला फार आवडतात. त्यावर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देवा, वेद, शास्त्र, पुराणे आणि सरस्वती तुमचा महिमा लिहिताना थकले, मग तुम्ही जनाबाईचे अभंग लिहिता. खरोखर तिची धन्य भक्ती मी नामदेवांना कळवतो. असे म्हणून सावळा पांडुरंग आणि ज्ञानेश्वर महाराज नामदेवाकडे गेले. नामदेव महाराजाकडे अगोदरच संत मंडळी जमली होती. तेव्हा पांडुरंग म्हणतात, जनाबाईला बोलवा. तेव्हा नामदेवांनी गोनाई आणि राजाईला जनाबाईला बोलावण्यासाठी पाठविले. तेव्हा ती गोऱ्या थकीत होती. ज्ञानदेव नामदेवांना सांगू लागले, आज मी एक अद्भुत गोष्ट पाहिली. देव स्वतः जनाबाईंच्या ओव्या लिहित होते, अभंग लिहित होते. त्यावर देव म्हणतात, जनीचे जे अभंग आहेत ते गोड, रसाळ, भक्तिभावाने पूर्ण असे ब्रह्मज्ञानमय आहेत. ते अभंग वाचणाऱ्यांची व ऐकणाऱ्यांची सर्व संकटे टळतील, त्यांना मुक्ती मिळेल. ज्ञानदेव महाराजांनी जनाबाईंना त्यांच्या अवताराबद्दल विचारले. तेव्हा जनाबाई म्हणतात, देवानी, पांडुरंगाने जेवढे अवतार घेतले आहेत त्या प्रत्येक अवतारात मी त्यांच्या बरोबर होते आणि आजही आहे. हे ऐकून नामदेव म्हणाले, खरंच धन्य ती जनाबाई, हिच्या पदरी पुण्य अफाट आहे. त्यावेळी तेथे जमलेल्या संत मंडळींनी वाङ्मय कोणी कोणाचे लिहावे हे वाटून घेतले. ज्ञानदेवांचे सचिनानंद ब्राह्मण करतील, तर निवृत्ती सोपान मुक्ताबाईंचे ज्ञानदेव विसोबाखेश, जोगी परमानंदाचे सावत्यांचे काशिबा गुरव, कुर्मदासांचे काहीच सुदैव, अनंत भट चोकामेळ्यांचे आणि जनाबाईंचे प्रत्यक्ष पंढरीचे पांडुरंग लेखन करतील. बाबांनो, अशा ह्या संत थोर जनाबाई, थोर भक्त, ज्यांचे अभंग स्वतः पांडुरंगाने, स्वतः भगवंताने आपल्या हाताने लिहिलेले आहेत. आपल्यावरील जर आपणाला संकट टाळून घ्यायची असतील तर जनाबाईच्या अभंगाचे वाचन करा, श्रवण करा, मनन करा. पांडुरंग आपल्यावर नक्कीच कृपा करेल.
विठ्ठल विठ्ठल पांडुरंग, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग.